फॅक्टर आहे आणि त्या अनुषंगाने कुठेतरी आपण लोकांना शांत करायची सध्या गरज आहे. इंधन दरवाढीनं आता भारतीयांवर आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर आता आभाळ कोसळलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी कितीही मीडिया मॅनेजमेंटच्या हेडलाईन मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये ते शिवायचा प्रयत्न केला तर फाटलेलं आभाळ आता या सरकारला शिवणं शक्य नाही. साधी गोष्ट आहे की खरीप पूर्व पेरणी हंगाम आता सुरू आहे. खरीपाच्या पेरणीच्या अगोदर जी शेतीसाठी मशागत करायची ती महिनाभर अगोदर सुरू झालेली असते, त्या मशागती सुरू आहेत. एका ट्रॅक्टरला जे डिझेल लागतं तर शेतापासून डिझेल पेट्रोल पंपापर्यंत येण्यासाठी शेतकरी तो इंधन आणि तो वेळ खर्च करत नाही, तो कॅन घेऊन तो खरेदी करत असतो. ते काय आता खरेदी करतोय असं नाही, वर्षानुवर्ष डिझेल आणि शेती मशागतीला लागणारं जे डिझेल आहे तो शेतकरी कॅनामध्येच खरेदी करत असतो. कुठेही पॅनिक होऊन खरेदी करताय अशी चित्र नाही. ट्रॅक्टर मालक आहेत, शेतकरी आहेत आणि ती काय खायची वस्तू नाही किंवा ते काय कोणी ब्लॅक मध्ये विकण्याची वस्तू नाही. डिझेल हे शेतीपूर्व मशागतीसाठी मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लागत आहे. आणि आता अनेक पेट्रोलियम म्हणजे पेट्रोल पंप धारकाच्या संघटना पण सांगत आहेत की त्यांना पाहिजे तेवढं डिझेलचा पुरवठा होत नाही. पेट्रोल पंपावर तुमचे रिपोर्टर दाखवत आहेत, आम्ही चॅनलवर बघतो आहेत की पेट्रोल आणि डिझेल संपलं असे बोर्ड लागलेले दिसत आहेत. आणि या सरकारनं कोविडच्या काळामध्ये केलेलं आवाहन असेल किंवा या सरकारनं नोटबंदीच्या वेळेस दिलेला दिलासा असेल, भाषण दिलेलं असेल किंवा या सरकारनं आता फेब्रुवारी महिन्यामध्ये युद्ध चालू झाल्यानंतर संसदेमध्ये दिलेलं पंतप्रधानांनी उत्तर असेल की सब चंगाशी म्हणाले होते, कुठलीही टंचाई नाही म्हणाले होते, मुबलक साठा आहे म्हणाले होते आणि कुठलीही दरवाढ होणार नाही असं सांगितलं होतं. आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइलचे दर कमी झाल्यानंतर 1 महिन्यापूर्वी या देशाच्या पियुष गोयल मंत्री साहेबांनी त्याचं श्रेय घेतलं होतं. मग आता दरवाढ होते, टंचाई दिसते, पेरणीपूर्व मशागत सुरू आहे आणि तरी मुख्यमंत्री म्हणत असतील की कुठेच टंचाई नाही आणि पॅनिक खरेदीसाठी होते, तरी कुठली तर दिशाभूल आहे. अशी दिशाभूल करून तुम्ही महाराष्ट्रातल्या डिझेलची गरज भागवू शकत नाही. ठीक आहे शिवानीताई, मी याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट ऍड करते. त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये की आमचे सुद्धा जेव्हा रिपोर्टर पेट्रोल